रायगडमधील कुंभे धबधब्याजवळ रील काढण्याच्या नादात मुंबईतील 27 वर्षीय ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर अन्वी कामदार हिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र घटनेच्या वेळी अन्वी व्हिडिओ शूट करत नव्हती, असा दावा तिची मैत्रीण आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सच्या सुमन कोठारी हिने केली आहे. सुमनने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना संताप व्यक्त केला आहे. द लोकल जर्नल या इंस्टाग्राम अकाउंटवरून प्रवास आणि लाईफस्टाईल विषयक ट्रॅव्हल लॉग शेअर करणाऱ्या 27 वर्षीय अन्वी कामदार हिचा 16 जुलै रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. 300 फूट उंचीवरून खोल दरीत पडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या अन्वीच्या बचाव कार्याला 7 तास लागले होते. मात्र उपचार सुरू असताना तिला मृत्यूने गाठले. यावेळी रील शूट करण्याच्या नादात तिचा पाय घसरल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र सुमन कोठारी हिने त्या धुडकावून लावल्या आहेत. अन्वी कामदार हिच्या संदर्भात फेक न्यूज पसरल्याचं पाहून माझ्या डोक्यात तिडीक गेली आणि प्रसारमाध्यमांवरील माझा विश्वास उडाला. तेही तुम्ही तिथे नसताना तिच्याविषयी कंड्या विकवत आहात. आम्ही एक ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर सहकारी गमावले आहे. ती रील शूट करताना पडली या अफवा पसरत आहेत. त्यावेळी नेमकं काय झालं ते सांगायला आम्ही बांधील नाही, पण आम्हाला आमच्या मैत्रिणीची इमेज खराब होऊ द्यायची नाही आहे. आम्ही नक्कीच सांगणार आहोत की त्यावेळी नेमकं काय झालं, पण तोपर्यंत गप्प बसा, असं आवाहन सुमन कोठारीने केलं आहे. या घटनेचा अन्वीच्या आईला खूप मोठा धक्का बसला. अशातच कोणी तिला जाऊन सांगतंय की तुमची मुलगी रील शूट करताना पडली ना, तिला काय वाटत असेल याचा कधी विचार केला का? 6 तास लागले तिला बाहेर काढायला. तुम्हाला काही माहिती नसेल तर गप्प बसा, अशा शब्दात सुमनने सर्वांना फटकारलं आहे.